तर चंद्रग्रहणाचं जे सांगतेय शास्त्र, की झोपायचं का नाहीये, आडवं का नाही पडायचंय. आता गरोदर पण असतं त्यावेळेला तर आपल्याला डायरेक्ट रिझल्ट दिसतात, की ग्रहणात जर कात्री केली, काय केलं, मुलाला तसंच होतं. कातडी तशीच होतात, हातपाय तसेच होतात. हे सगळं माहिती आहे आपल्याला. म्हणून ग्रहण काळात गरोदर स्त्रिया किती व्यवस्थित काळजी घेतात. तसंच आपल्या ह्याच्यावरही बऱ्याच गोष्टी दिसत नाहीत आपल्याला. पण त्या होतायत. तर त्या काय होतात, तर पाठीकरण आता हे ध्यानातनं करायचंय तुम्हाला म्हणून सांगते. हे पाठीचा कणा स्ट्राँग, सरळ जर राहिला, तर तो जो अँटिना आहे आपला, आपल्या पाठीचा कणा म्हणजे अँटिना. ब्रह्मांडीय ऊर्जेचा अँटिना. आपणच ब्रह्मांड आहोत. पण आता जो गॅप आहे, जो जाणीवेतून, समजतून, अकलनेतून गॅप आहे, त्या गॅपामुळं थोडंसं जे काही ब्रह्मांडातली ऊर्जा असती, ती पाठीचा कणा हा अँटिना असल्यामुळे खेचून घेतो. आणि मग आपण ज्यावेळेला पाठीचा कणा ताठ ठेवतो, त्यावेळेला हे काही ब्रह्मांडात आहे थोडंफार येऊ शकतं आपल्या शरीरात. पण आपण जर समजा झोपलोय, आपण पाठीचा कणा ताठ नाही ठेवलेला, तर काय होतं, तर या ऊर्जेचा काही लाभ तर मिळत नाहीच. पण रोग शरीरात निर्माण होतात. कारण आत्ताची सगळी दूषित ऊर्जा आहे, प्रदूषण युक्त आहे आणि आपण असं ठेवतोय पाठीचा कणा. आणि या सगळ्यात जास्त ऊर्जा आपल्या पाठीच्या कण्याला डिके करतात किंवा व्हॉटएव्हर काही सेल्सला हे करतात. टिश्यूजला आपल्या हे करतात. त्यामुळे पाठीचा कणा जर ताठ ठेवला आपण, हा पिरियड 6:48 पर्यंत. शेवटची 5 मिनिटं तर खूप आहे. तुमच्या सिटीतलं बघून घ्या सूर्यास्त कधी आहे. आता आमच्या कॅलेंडरमध्ये तर 5 मिनिटं मिळतायत. 6:43 ते 6:48 म्हणजे 5 मिनिटं गोल्डन टाईम आहे. अतिपुण्य काळ आहे. तुमच्या शहरातला सूर्यास्त बघून घ्या. आणि हा अतिपुण्य काळ जास्त महत्वाचा आहे आजचा शेवटचा. मग हे तर ज्या घरातल्या लोकांना तेवढं तरी सांगा करायला जे मानत नाहीत त्यांना. आता मी दोघांना उठून बसवलंय आमच्या घरातले. मी म्हटलं मला आता शास्त्र कळतंय ना. आधी काही केलं नाही, पण आता करायचं. दोघांनी मान्य करून बसलेले आहेत. ध्यान-बिन नाही, पण ताठ बसलेले. त्यांना म्हटलं टीव्ही बघा, काही बघा, पण ताठ ठेवा पाठीचा कणा. तर ध्यानातून जास्त आपले डीएनए ऍक्टिव्हेट होणारी ऊर्जा आहे. मॅग्नेटिक फील्ड आहे सगळं. सगळं इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगच आहे. ब्रह्मांड, मॅग्नेटिक फील्ड हे सगळं आणि पाठीचा कणामधनं ती जी ऊर्जा घेणार आहोत, त्यामुळे डीएनए बदलणार आहेत, सेल्स, टिश्यू बदलणार आहेत. उत्क्रांती सुरू झालीये, ही ऊर्जा सुरू झालीये. हा ग्रहण काय करणार आहे माहितीये? रेड मून आहे. त्यामुळे डिझास्टर आहे हे ग्रहण झाल्या आगीनी डेथ, बॉम्बस्फोट खूप होणार आहेत, खूप होणार आहेत. पण हा डिझास्टर आत्ता लौकिक शब्दांमध्ये. पण आपल्या आध्यात्मिक शब्दामध्ये की मुक्ती, मोक्ष, या देहातून मोक्ष. पुढच्या प्रवासाला जाणार आहेत हे सगळे. कोणीही असेल त्यात, मी सुद्धा असू शकेल. उलट ते पुढे गेले, त्यांचे भोग संपले. आपले जवळ संपत नाही तर आपण राहणार आहोत. आपल्याला आपले भोग संपवायचे. मग हे जे काही आहे, जाता जाता जी काही ऊर्जा मिळते, फक्त मनुष्यालाच हे करता येतं. बाकी कुठल्याही प्राण्यांना येत नाही. कुठल्या प्राण्यांचा पाठीचा कणा असा ताठ राहू शकतो का आपल्यासारखा? हा फक्त मानवाला दिलेला आहे चेतनेचा प्रवास, जो पाठीच्या कण्यातून होतो. म्हणून जी मूलाधार शक्ती आहे ना, तीच शक्ती वर उठायची आहे, उठवायची आहे आज. उठत असते. वरचा पूल ओढून घेत असतो. आणि मग या स्पाईनमधनं ज्या काही घडामोडी सगळ्या नाड्या जोडलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे. 72,000 म्हणायला आहेत, पण 72,000 नाही लाखो करोडो नाड्या आहेत. हृदयातून जर बघितलं तर प्रत्येक एकेका ह्याच्यातून 72,000 नाड्या जातात. म्हणजे लाखो करोडो नाड्या आहेत. आणि या सगळ्या पाठीच्या स्तंभाला जोडलेल्या असतात. मग यातून ही सगळी चेतना खेळणार आहे. सेल्स, टिश्यू बदलण्याची क्षमता येणार आहे. जे काही आध्यात्मिक उन्नती आहे. तुम्हाला माहितीये प्रत्येक चक्र आपण पाठीमागं बघतो. कण्याशी रिलेटेड आहे ऊर्जा चक्रा. या सगळ्या जर ऊर्जा चक्रांवर आज काम होणार आहे,
तर किती आपण ध्यान करून पाठीचा कानात ताट ठेवून अनुभव घेऊन फिलिंग करून ही ऊर्जा घेतली पाहिजे. कारण प्रत्येक चक्र हे ऊर्जा घेऊन परत रिज्युव्हेनेट होणार आहे आणि प्रत्येक चक्रात जन्मानुजन्माचा प्रोग्राम साठवला जातो. आपण किडा होतो, मुंगी होतो, पक्षी होतो, काय होतो, सगळं या चक्रांमध्ये साठवलं गेलंय. आपण जे म्हणतो सोल, 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 सोल प्रोग्राम. म्हणून आपण आता या ग्रहणामध्ये आपलंच नाही, तर आपल्या पूर्वजांचं सुद्धा सगळं शुद्धीकरण, त्यांच्या चक्रांचं हे करायचं आहे. ते जिवंत असतात. शरीर नसलं म्हणून काय झालं? आत्मा नश्वर आहे, आत्मा आहे ना. त्यांचा आत्मा आहे ना, आपला पण आत्मा आहे ना. मग आत्मा असेल तर सगळ्या गोष्टी घडतात. उलट त्यांच्या आत्म्यात जे काही मूलाधाराचे दोष राहिलेत शिल्लक अजून, त्यांच्या वासना पूर्ण झालेल्या नाहीयेत. मूलाधार चक्राशी काही फायनान्शियल त्यांचं काही पूर्ण नाही झालं. तर हेच वेळ आहे. आपण त्यांचं सुद्धा असेन्शन त्यांना सुद्धा या ग्रहण काळात करायचंय. कारण ग्रहण काळात दानाला महत्व आहे. पितृ तर्पणाला महत्व आहे. पितरांना आठवण्याला महत्व आहे. आणि या पितरांचं सुद्धा आपण जे काही करणार आहोत ते करणारच आहोत आता. पितरांचं आपल्यासाठी नाहीये. आपण सगळ्या धर्तीवरच्या लोकांसाठी करणार आहोत, समाजासाठी करणार आहोत, आपल्या पितरांसाठी. या जन्मीच्या नाही, मागच्या जन्मीच्या पितरांसाठी सुद्धा करणार आहोत. कारण आपल्या मागच्या जन्मी आपण पितरांना कनेक्टेडच आहेत. ते सगळं डीएनए कनेक्शन आहेच आहे. दिसत नाही म्हणून काय झालं? ते जिवंत नाहीत म्हणून काय झालं? सगळं काही आहे चेतनेच्या स्वरूपात. म्हणून हे अद्वितीय काम आज आपण आपल्या ग्रहणातून या ग्रहण काळातून करायचं आहे. तर थोडंसं मी हे ध्यान घेणार आहे. शक्यतो पाणी पिऊ नका आणि मलमूत्र विसर्जनाला टाळता आलं तर टाळा. आणि शेवटचे जे 5 मिनिटं आता मी थोडंसं ध्यान घेणार आहे. परत मी गॅप घेईल. मध्ये सुलक्षणा मॅडम स्तोत्र पठण घेणार आहे. ग्रहण काळात काय काय महत्वाचं आहे? स्तोत्र पठण महत्वाचं आहे, मंत्र पठण महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं सकाळच्या ध्यानामध्ये काय काय माहिती ते तुम्ही काढून ठेवलंच असेल. जे काही ध्यान करायचंय त्याला आज हात लागू दे. पैसे असू देत, पैशापेक्षा अन्न कोरडा शिधा काढायला सांगितला होता, तो असू देत. त्याला आत्ता या काळामध्ये हात लागणं गरजेचं असतं. तुम्ही कुठल्या काळामध्ये बीज पेरता, त्यानुसार उगवतं. मग आपल्याला हे बीजरोपण आत्ता करायचं आहे. आपल्या संकल्पाचं, वैयक्तिक संकल्पांचं, पितरांच्या मुक्तीचं, समाजाच्या मुक्तीचं, असेन्शनचं, परत हे काही दान द्यायचंय त्याचं सुद्धा आत्ताच पेरणी करायची. सगळ्याच दानाचं नाही, निदान आत्ता या 2-4 महिन्यात, 6 महिन्यात ग्रहणाचे इफेक्ट्स असतात. त्या ह्याच्यामध्ये मग अन्नपदार्थ काढून ठेवा म्हटलं होतं, 5 ड्रायफ्रूट काढून ठेवा म्हटलं होतं. ते काढलं नसेल तर काढा लवकर. तो भाग मी फार तर थोडा वेळाने करेल, थोडा गॅप देऊन. बघू कसं काय मला नाही माहिती काय मी काही ठरवलेलं नाही कसं घ्यायचंय, काय घ्यायचंय. हे फक्त थोडे 3-4 पॉइंट महत्वाचे आहेत ते मला घ्यायचे आहेत. तर मी आत्ताच अटेंड करता नूतन मॅडमचं म्युझिक काढलेले. तयारी तशी काही केलेली नाहीये. फक्त पॉइंट हे 4 महत्वाचे काढले. तर त्या अनुषंगाने आपण हे करूयात. तर चला आता ध्यानाला सुरुवात करूया. त्याआधी कोणाची काही शंका असेल तर विचारा. मी मेसेज बघते, चॅट बॉक्स बघितला नाही. तुम्हाला प्रश्न विचारले. सकाळी पण मी खूप प्रश्न विचारले. आणि तुम्ही जर उत्तरं दिली नाही ना सकाळच्या ध्यान करणाऱ्यांनी, मी सांगितले फक्त प्रश्न तरी लिहा. उत्तर नाही लिहिलं तर चालेल. तर इथून पुढं मी काही इतकं डिटेल आणि इतकं रहस्यमय टेक्निक काही सांगणार नाहीये. नाही, ऊर्जा मला एक जास्त शंका आहे. जाणवत आहे. सहस्त्रचक्रावर तिथे जडपणा जाणवत होता. मेघा संकपाळ मॅडम म्हणतात. एक मिनिट सीमा मॅडम खूप छान झाले. याला काहीच अर्थ नाही सीमा मॅडम. हे आपल्याकडे लिहायचं आपण टाळतो. खूप छान याला काय अर्थ आहे? त्याच्यात काहीतरी म्हणा ना. खूप छान ध्यान म्हणजे काय नक्की? पाठीच्या मणक्यातून फ्लो जाणवत आहे. व्हायब्रेशन जाणवत आहे. श्रद्धा कदम मॅडम. ठीक आहे. करेक्ट. मणक्यातून फ्लो जाणवत आहे. व्हायब्रेशन जाणवत आहे. करेक्ट. म्हणजे ऊर्जा जाणवत आहे. परत काल रात्री आणि दिवसभर पाठीचा कणा ताटच आहे. व्हेरी गुड. मग हेच मुद्दा मला सांगावं लागलं. हो मॅडम, ऊर्जा जाणवली. सकाळी 6 वाजेपर्यंत झोपच आली नाही. छान. पण पाठीचा कणा ताट ठेवला का? सुलभा कदम मॅडम, ऊर्जा जाणवली. शरीर पूर्ण तापले आहे, असे वाटत होते. बरं.
छाया कारंडे मॅडम, सहस्त्रार चक्रावर व्हायब्रेशन जाणवत होते. रात्री खूप छान ऊर्जा जाणवली. याला काय अर्थ आहे नूतन मॅडम? आपण आता खूप पारंगत झालेलो आहोत. 10-10, 15-15 वर्ष जे ध्यान करतात त्यांना आपल्या एवढं सुद्धा बोलता येत नाही. आणि खूप छान झालंय तर तुम्ही नूतन मॅडम असं नका लिहित जाऊ. एक्झॅक्ट नाही पिन पॉइंट मॅडम, मध्ये लिहित जा. हा बोला. काल काल जे आम्ही घेतलं ना, सुजाता मॅडम, मी हा. आणि आपल्या अर्चना मॅडम, ते हा. आमचं आपोआपच येत होतं ध्यानामध्ये ज्या काही. आणि मी तर बिलकुलच हे केलं नव्हतं. आणि मी पंचतत्व सगळे आपले बॅलन्स झाले वगैरे असं घेतलेलं. म्हणजे मी माझ्या हं. ध्यानीमनी पण नव्हतं ते. म्हणजे ऊर्जा अशी काम करत होती, करते आपोआपच ना. सगळं करून घेत होती, असं मला सांगायचं. मग ते कोऑर्डिनेटरला कधी नव्हे ते अर्चना मॅडमनी ध्यान घेतलं. मग त्यांचं तर काय झालं? मी म्हंटल होतं कोऑर्डिनेटर ग्रुपवर क्लिप टाका तुमच्यापैकी कोणीतरी, पण काहीच नाही. तुम्ही अनुभव टाकलाय मॅडम, पण ते तिथे तुम्ही ग्रुप उघडा म्हणायला हवं होतं ना हो. खूप छान एनर्जेटिक वाटले. काही उपयोग नाहीये छाया मॅडम. एनर्जी कशी जाणवली ते सांगता आलं पाहिजे. स्ट्रॉंग फिलिंग, गुड अँड वेल, हे पण उपयोगाचं नाही गणेश सर. कॉमन मध्ये नकोच आपल्याला. तुम्हाला चेतना वाढवायची तर टू द पॉइंट पाहिजे. ऊर्जा जास्त होती म्हणजे काय? ठीक आहे, हीट होती, गरम झालो, पाणी जास्त लागलं. ठीक आहे. मी जसं सांगितलं, पाठीचा कणा आपोआप ताठ राहिला. त्या ऊर्जेने मला असं होऊन नाही दिलं, कारण तिला काम करून घ्यायचं होतं. आणि आज ग्रहण काळात जे करणार आहोत ना, त्याचं लाखो गुणांनी फायदा मिळणार आहे. आता जाणू देत, नको जाणू देत, कळू देत, नको करू देत. हे बघा, आपण पुढच्या जन्माची सगळी आत्ताशी दोरी करून ठेवतो. आता जसं मी तुम्हाला म्हणते, की मागच्या जन्मावर आपलं आता अवलंबून आहे सगळं. आपण कोणाला जोडले जातो, आपण किती काळ टिकतो, आपल्या साधनेतले अनुभव, हे मागच्या जन्मावर अवलंबून आहे. जसं मी तुम्हाला म्हणते, तसं आता जे करतोय ते सगळं पुढच्या जन्मासाठी शिदोरी आहे. तुम्हाला कळू दे, नको कळू देत, सगळं या राहणार आहे, आपल्या सोलमध्ये राहणार आहे. ज्ञान घेतलेलं राहणार आहे. त्यामुळं आजचं तर ग्रहण काळात तुम्ही जे करता त्याचा लाखो गुणांनी फायदा असतो. चंद्रग्रहणाचा आणि सूर्यग्रहणाचा तर करोडो पटीने असतो. न ठरवता खूप छान ध्यान घडले. इथे खुर्चीत बसलं की ऊर्जा आपोआप सगळी करून घेते. त्याची अनुभूती फार मस्त असते. रात्री खूप ऊर्जा होती ध्यानात. म्हणजे काय होतं ते नीट लिहिलं पाहिजे. मला पर्टिक्युलरली तुम्ही काय अनुभव टाकाल तर असं हवंय मला. सकाळच्या ध्यानात मला एवढं जाणवलं नाही. पण रात्री मला ऊर्जा खूप सकाळी पण जाणवली. सकाळी पण वेगळ्या पद्धतीने माझं आज ध्यान झालं. मी मर्कबा खाली बसले होते. पिरॅमिड सुद्धा डोक्यावर घातला होता. आणि हे आपोआप झालं मॅडम सगळं. हा, बोला. मॅडम बोलू का? बोला ना, बोला. आवर्जून सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे आजच्या सकाळच्या ध्यानामध्ये काय झालं होतं माहित नाही. मला असं मी अवेअर होते तरी सुद्धा मला जाणवलं की तुम्ही मोठ्याने आणि बोला मी की मॅडम. जरा थोडं मोठ्याने तुम- बोला. सकाळच्या ध्यानामध्ये आज अचानक काय झालं माहित नाही, परंतु ध्यान सुरू असताना अवेअरनेस मध्ये असताना सुद्धा मला हे जाणवत होतं की तुम्ही आणि मी शेक हँड करतोय. आणि नुसतं शेक हँड नाही, मला तुमच्या हाताचा स्पर्श सुद्धा जाणवला. मी पुन्हा अशी 1 मिनिट मान झटकल्यासारखी केलं की आपल्याला काहीतरी भास होतोय. आपण पुन्हा तरी मला जाणवलं. छान. म्हणजे मी हे आता मला सांगताना सुद्धा डोळे भरून येतात की मला हा स्पर्श कळला की नाही, हा मॅडमचाच हात आहे. हे कळण्या इतपत मला क्लिअर होतं तो इंटेन्शन. आणि छान. ध्यान म्हणजे बाकी तर समजा जाणवलं, पण मला हे आवर्जून सांगावंसं वाटत होतं. म्हणून मी मेसेज लिहायला सुद्धा थांबले की नाही, आपण डायरेक्ट दुपारी होईल तेव्हा नाही कानावरच घालू, लिहा तुम्ही. बोलू की आज आहे बघा, आज तुम्ही सोडा ग्रुपवर. आज ग्रुपवर सोडा. ते सोडण्याला फार महत्व आहे. तर हे खूप करा. मला म्हणजे मला इतकं भरून आलं अगदी की किती छान आपल्याला वाटतंय. हा स्पर्श मॅडमच्या हाताचा हे क्लिअर जाणवतंय. छान ना. हेच हळूहळू आता अनुभूती कळणार आहे की आपण कसे एक आहोत ते. पंचतत्व महाभूत धन्यवाद देताना अनाथ नाद ऐकू आले. कोणाचं आहे? डॉक्टर स्मिता मॅडम. छान. मॅडम मला पण सकाळच्या एक सांगायचं ध्यानामध्ये होतं. हृदयाचे ठोके शरीरभर जाणवले. हा, बोला मॅडम. नमस् हा, सकाळी ऍक्च्युली रात्री 3:30 वाजले म्हणजे झोपेपर्यंत
तर ध्यान चालूच होतं. म्हणजे नूतन मॅडमनी, सुजाता मॅडम आणि अर्चना मॅडमनी खूप सुंदर ध्यान घेतलं. नूतन मॅडमनी ह्याची सुजाता मॅडमनी आपलं पूर्णपणे म्हणजे जे काही आपले षडरिपू आहेत त्याच्या आहुत्या वगैरे देणं वगैरे ते खूप सुंदर झालं. म्हणजे षडरिपू तर होळीमध्ये अर्चना होलिका मॅडमनी दहन लिहिलं होतं. षडरिपू नाही अर्चना मॅडमनी लिहिलं होतं. सुजाता मॅडमनी पण घेतलं ते आणि अर्चना मग मॅडमनी कशाला पण घ्यायचं घेतलं तर सुजाता मॅडम? तुम्ही अर्चना मॅडमचं बघितलं ना, षडरिपू ध्यान घेणारे, मग रिपीट नाही नाडीचं करायचं. हा. सुषुम्ना नाडी वगैरे जसं तुम्ही ग्रहणामध्ये घेतलेलं ना की आपले हां. तर जे काही ग्रहणामध्ये तुम्ही घेतलेलं आपल्या कुंभमेळ्यामध्ये जे ध्यान घेतलेलं त्यावेळेस चालू होतं आपलं ध्यान की आपल्या तिन्ही नाड्या जशा हे होतात ते त्या टाईपमध्ये अर्चना मॅडमनी घेतलं. म्हणजे तिघींनी छान घेतलं ध्यान. पण आज आणि त्यानंतर मग मला झोप लागली आणि लिटरली मला ना 6:15 वाजता असं वाटलं की तुम्ही मला हलवताय. उठा मॅडम उठा. बघा, म्हणजे असं करून मी ऐका. जागी झाले. म्हणजे मला जाग नव्हती आणि कसं काय म्हणजे असं मला जाणवलं मॅडम मला आवाज देतायत आणि मी जेव्हा उठले तेव्हा मेसेज वगैरे बघितले त्यात 5-10 मिनिटं माझी झाली. तोपर्यंत मॅडमनी ध्यान घ्यायला सुरुवात कारण मी केली. म्हटलं, मी काय केलं, मी कुठे येणार होते सकाळच्या ध्यानाला, मी येणारच नव्हते ना. पण रात्री हो. सुद्धा मी सांगितलं ना, ध्यान घडलं माझं. आणि काल सकाळचं सुद्धा आपोआप मी करतच होते, फक्त जोडले नाही मी. कारण मोबाईल घ्या, मग ते बघा, नकोच, टाळलं मी. पण काल रात्री ध्यान झालं. पण सकाळी काय झालं, मी जॉईन नव्हते होणार सकाळच्या ध्यानाला. पण मला माहिती होतं ना सकाळी ध्यान आहे वगैरे. पण अशी चुळबुळ व्हायला लागली माझी. आणि मग मी बघितलं तर अरे बापरे! श्रद्धा मॅडमचा काय पत्ताच नाहीये आणि काहीच नाहीये. मग मी म्हटलं काय झालं श्रद्धा मॅडमना आज? माझ्या लक्षात आलं नेटवर्क नसेल वगैरे. पण म्हटलं बाकीचे सुद्धा गप्प कसे आहेत? मीटिंगच नाहीये. कोणाचं ग्रुपवरच नाही नेहमी असतं तसं जॉइन होऊ शकत नाही. हे पण नाही, काहीच नाही. म्हणून मग मी सुरू केलं. आणि मग माझ्या लक्षात आलं, की हे मला करून घ्यायचंच होतं ऊर्जेला. पण त्यावेळेला जे मी म्हटले, "अरे श्रद्धा मॅडम काय झालंय?" कोणीतरी मला सांगितलं पटकन, "त्यांचं नेटवर्क नाहीये, त्यामुळे काहीच कॉन्टॅक्ट नाहीये." पण यामुळे तुम्हाला मी उठवण्याचं क्रिया होऊन गेली. तर फार छान अनुभूती आहे ती हां. आज मला महाशिवरात्रीप्रमाणे चक्र मलाही स्पंदन व गोल-गोल फिरत होते. हां, बोला मॅडम, शैला मॅडम मी बोला. बोलू का? हां. आज हां, मलाही बोला. तसंच झालं. कालच्या रात्रीच्या ध्यानामुळं रात्री खूप छान झालं. ध्यान सुजाता मॅडमनी पण छान घेतलं. अगदी मस्त अनुभूती आली. म्हणजे जसं वाटतंय ना शिवरात्रीचं तशीच एनर्जी म्हणजे होती. प्रचंड एनर्जी म्हणजे जाणवतच होती. ते अंग जड झालं आणि खूप छान वाटलं. म्हणजे रात्री सुद्धा झोपावसं वाटत नव्हतं. उशिरा झोप लागली असावी आणि त्यामुळे सकाळी मला जाग आलीच नाही आणि बहुतेक 6:20 झाले असावेत मी जॉइन झाले तेव्हा ध्यान सुरू झालं होतं तुमचं. मला ती कुबेर मुद्रा वगैरे इतक्या जडपणामुळे काहीच जाणवत नव्हतं कसं करायची. आता विचारायचं तरी कसं तुमचं रेकॉर्डिंग चाललं होतं, पण तुमच्याच ध्यानातून आलं की कशी करायची वगैरे ह्या सगळ्या सूचना दिल्या गेल्या आणि बरचसं असं जड ह्याच्यामुळे खूप म्हणजे काही मी सांगता म्हणजे येत नाहीये. तुमच्या मनात शंका आली आणि मग मी सांगितलं का कशी करायची? हो, हो, हो. पण तिथे मी काय म्हटलं झालं आपण सांगते मी. तिथे हां. माझी अनुभूती सांगते. मला ज्यावेळेला मी कुबेर मुद्रा करा म्हटलं आणि लक्षात ठेवल्या का, मुद्रा केल्या का, हे सगळं बोलले. त्यावेळेला मला सांगायचीच नव्हती कशी करायची. मग मी म्हटलं नाहीच सांगायची. पण नंतर अचानकच बुद्धी झाली, नाही आता सांगितलं. म्हणजे सांगायला लागल्यावर म्हणजे लक्षात आलं ही कशी काय इन्स्ट्रक्शन आली, की अंगठा हो, आणि 2 मला बोटं जोडा. मला ती मला जाणून तर ते घ्यायची होती. सरप्राईज झालं, की काय बदवलं माझ्याकडनं. तर बघा कसं असतं बघा. म्हणजे मॅडमना अडचण आली आणि त्यांना वाटलं आता कसं करावं, काय करावं, की इकडनं लगेच गेलं, अनकंट्रोल्ड गेलं. ही हं, ऊर्जा हं. अशी असते, लक्षात घ्या, मला पण कनेक्टेडनेस. मॅडम तसं झालं. हं. मॅडम मला पण मॅडम तसं झालं. मला कुबेर मुद्रा माहित नव्हती आता कशी करायची आणि तुम्ही लगेच सांगितलं. म्हणून खूपच मुद्रांच्या ना छान नोट्स आणि काढा. इतकं जड होतं आता जे कुबेर प्रश्न मुद्राच विचारले. करायची आहे. हं. चंद्रग्रहणामध्ये खूप महत्वाची आहे कुबेर मुद्रा. कारण चंद्रग्रहणामध्ये आपली जे धनवृद्धी आहे, समृद्धी आहे, हे सुद्धा हे असतं व्हायब्रेशन्स. हां, बोला. आणि अशी करायची, त्यावेळेचे सगळ्यांनी विचारलेले बघून घ्या प्रश्न कुबेर हो, मुद्रा. हो. आपलं आयुष्य बदलाचं लक्षात. अत्याधुनिक शास्त्र भाग 1 मध्ये ह्याचा सगळा प्रोग्राम करून घेतो आपण. त्यामुळं जे नवीन लोक आहेत त्यांनी 21 दिवसाच्या कोर्सचा ग्रुप जॉइन करून ठेवा आधी. हे 2 बोटं आणि हे अंगठा ह्यानी मिरॅकल्स घडतात आपल्या आयुष्यात. ही कुबेर मुद्रा आहे.
ह्याचा आपण न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्राम पूर्ण करून घेतो. त्यामुळे हे जोडलं की क्षणात काहीही घडवू शकतो आपण, लक्षात घ्या. आणि क्षणात नाही घडलं तर त्याचा प्रोग्राम तरी ब्रह्मांडात सोडू शकतो आपण. एवढी प्रोग्राम आपण 21 दिवसाच्या कोर्समध्ये करून घेतो. हां, बोला. हे माहीत होतं आणि त्यामुळे साधारण ही मी अशीच केली होती ध्यानामध्ये आणि तुम्ही म्हणताना पण सांगितलं अंगठा आणि त्याच्या शेजारची 2 बोटं. म्हणजे मी म्हटलं ही तरी करूयात म्हणजे काय पाहिजेल ते लाभ मिळतील. सकाळी विचारलेले प्रश्न होते त्यावेळेला डोक्यात काही शिरतच नव्हतं. म्हणजे प्रकाश कुठला दिसला, काय दिसला. पण नंतर माझी 1-2दा मी ध्यानाला बसले गेले आज आणि त्यातून मी ते अनुभवण्याचा प्रयत्न केला, की ओंकार म्हणत असताना कुठलं, मुद्रा सोडलं, हात सोडल्यानंतर काय होतंय, धरल्यावरती काय होतंय. ही सगळी अनुभूती घेण्याचा प्रयत्न केला मी. ठीक आहे. आता प्रकाश का बघायचा होता? कारण आपण एक रहस्यमय ते आपोआपच झालं. ओंकाराचं कॉम्बिनेशन देऊन आणि मग आज्ञाचक्र हे आपोआप झालं. तर ते तुम्ही आता करून बघू शकता. हे जे काही असतं ना या सूचना, त्या माझ्याही लक्षात राहत नाही. त्यामुळे ध्यान झाल्यावर लक्षात ठेवत जा आणि तुमच्या ध्यानाच्या वेळेला ते वापरत चला. तर चला आता ध्यान सुरू करूयात. बराच वेळ झालाय. कारण आणि आता बघा दिसतात कुबेर मॅडम मुद्रा प्रकाश करूयात आपण. दिसतो. म्हणताना आज्ञाचक्रावर जर आपण कॉन्सन्ट्रेशन केलं तर प्रकाश नक्कीच दिसतो. हं. पिवळसर, लालसर, अंधूक, ग्रे ओम ध्यान कलर होत करताना जातो. सुषुम्ना आणि चंद्रनाडी सुरू होते. खूप शांती. आध्यात्मिक प्रगती गुरु करून घेतात. हो मॅडम, आम्ही गुरु आम्हालाच मानतो बाबा. थोडंसं आपल्या संकल्पना लक्षात ठेवा. गुरु आपणच आहोत. आपला श्वासच गुरु आहे. गुरु कोण नाही दुसरा. आपलाच इथेच गुरु आहे. तर आपला गुरु आपण आहोत. आपला श्वास आपला गुरु. ठीक आहे. चला आता ध्यान करूयात. 5:15 पर्यंत मी घेते. आणि मग मॅडम सुलक्षणा मॅडम 15-20 मिनिटं ध्यान घेतील आणि शेवटी पण मी येते. तर जे काही करायचंय ना आपल्याला त्या 3-4 मिनिटात फटाफटा पुण्यकाळात महत्वाचं करून घेऊ आपण. गोल्डन पुण्य काळ येतो. त्यामुळं बघू कसं आता येतंय मला. आता काय येतंय ना शिल्लक काय राहतंय. तर चला मॅडम ध्यान रेकॉर्डिंग बदलू करूयात. का? परत सुरू करू दुसरं? हा बदला रेकॉर्डिंग बदला. बरं झालं आठवण केली. तर